बघा मित्रांनो, या ठिकाणी फक्त मठ्ठ्याचं वाटपच होत नसून बघा मित्रांनो, आपल्या या त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ दादांचं आगमन पंढरपूरच्या दिशेने पालखी सोहळा निघालेला आहे आणि प्रत्येक गावागावात आपलं पुढचं पाऊल ठेवत हा पालखी सोहळा दातलीला काल पहिलं रिंगण झालेलं आहे आणि ते रिंगण पूर्ण करून हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आज निघतोय. आणि आज सिन्नर तालुक्यातलं जे खंडोबारायाचं मरळ म्हणून गाव आहे, त्याचे प्रसिद्ध गाव आहे. खंडोबारायामुळे या गावाला अगदी वेगळं स्थान निर्माण झालं आहे, आद्याचं स्थान निर्माण झालं आहे. आणि या अशा गावात जय मल्हार ट्रान्सपोर्टचे मालक आदरणीय आमचे मार्गदर्शक अर्जुनदादा कुटे हे इथे सेवा देण्याचा वारकऱ्यांसाठी यांचा एक मानस असतो. संपूर्ण कुटुंब सकाळी 7 वाजेपासून इथे जे वारकरी येत आहेत त्या प्रत्येक वारकरी भाविक भक्ताला एक मठ्ठा शीतपेय जे आहे ते शीतपेयाचं त्यांचं कुटुंब असेल, त्यांचे जावई असतील, इतर पाहुणे असतील, सगळा सहकुटुंब सहपरिवार इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी सकाळपासून साधारणतः एक 20,000 ग्लास मठ्ठा इथे वाटप झालेला आहे. आणि ते ग्लास जर इकडे तिकडे पडलेले असतील तर त्यांनी नुसतं मठ्ठा वाटलेला नसून एक निर्मळ वारीचा संदेश या कुटुंबाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी समोर ठेवलेला आहे की मठ्ठा वाटप झाल्यानंतर आपण बघू शकता जिथे जिथे ग्लास पडलेले होते ते सगळे ग्लास आजूबाजूचे उचलण्याचं काम हे संपूर्ण कुटुंब असेल, यांचा मित्रपरिवार असेल, काही ग्रामस्थ असतील, या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने इथे करण्यात येत आहे. आणि निर्मळ वारी काय असते हे इथे आपल्याला मरळ गावाने दाखवून दिलंय. म्हणजे हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रातला वारीतला जे काही गाव असेल, जो काही प्रवास असेल, त्या प्रवासातल्या प्रत्येक गावकऱ्याने, प्रत्येक वारकऱ्याने, प्रत्येक भाविक भक्ताने घ्यावा असा आदर्श या कुटे परिवाराने त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक अतिशय रसाळ व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या वाणीने वारकरी संप्रदायात सगळ्यांना गोडवा निर्माण केला आहे असे आदरणीय किशोरजी महाराज खरात हेही या कार्यक्रमास उपस्थित आहे. महाराज आपल्याला एक विनंती आहे की आपण या ज्या निर्मळ वारी संदर्भात कुटे साहेबांनी जी प्रक्रिया राबवली त्या संदर्भात आपण 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. यदक्षरम मणाखेयम आनंदम मजमव्ययम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रयेत. पंढरपूरच्या दिशेनं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून गेल्या 29 जूनला निघालेला आहे. आज नेहारीसाठी श्री क्षेत्र भोकणी आणि मरळ या गावामध्ये सर्व वारकरी मंडळी विसावतात. आज श्री क्षेत्र निऱ्हाळे या ठिकाणी संपूर्ण दिंडीसाठी भोजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज रात्रीला श्री क्षेत्र पारेगाव तालुका संगमनेर या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. आणि मध्येच हे खंडोबारायाची नगरी मरळ लागतं आणि या मरळ गावातील आमचे स्नेही आदरणीय श्री अर्जुनराव कुटे आणि त्यांचा समस्त परिवार, या परिवाराच्या वतीनं दरवर्षी गेल्या अनेक वर्षांपासून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी, चालून दमलेल्या भाविकांसाठी मठ्ठा वाटप केलं जातं. म्हणजे ताकाचं वाटप केलं जातं, मसाला ताकाचं वाटप केलं जातं. आणि याही वर्षी अतिशय उदार अंतःकरणानं अर्जुनदादांनी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि या स्टॉलवर आतापर्यंत 10, 15, 20 हजार लोकांनी या ठिकाणी मठ्ठ्याचा आनंद घेतलेला आहे. खरं म्हणजे वारी करत असताना सेल्फ मॅनेजमेंट शिकण्याकरता खऱ्या अर्थानं वारी असते. मग ते मॅनेजमेंट स्वतःच्या संबंधी असेल तर पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत मॅनेजमेंट जमलं पाहिजे याकरता पायवारी केली पाहिजे. वारी ही निर्मळ वारी असते, स्वच्छतेची वारी असते. निर्मळ वारी या शब्दाचा अर्थच असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, निवडावे तन शेत करावे जतन. शेतसुद्धा निर्मळ केल्याशिवाय शेतातलं पीक आपल्याला घेता येत नाही. तण काढून टाकल्याशिवाय पीक जोमानं येत नाही. त्याचप्रमाणे दळण दळायला एखादी माता माऊली महिला बसली तर दळण दळायला बसल्यानंतर आपलं दळण करायचं असेल, म्हणजे पीठ धान्याचं करायचं असेल तर त्याच्याकरता अगोदर त्या धान्यातले खडे निवडावे लागतात. निवडावे खडे मग दळण ओझ घडे. खड्यांसहित जर दळलं तर दाताखाली एखादी भाकर आली, चपाती आली की ती कचकच लागते, म्हणजे आनंद निघून जातो. म्हणजेच काय, धान्य असू द्या, तुमची शेती असू द्या, वारीची वाट असू द्या, तुमचं शरीर असू द्या, नाहीतर तुमचं मन असू द्या,
जोपर्यंत निर्मळ होत नाही तोपर्यंत भगवंताचा वास त्या ठिकाणी येत नाही. आमचे महाराज म्हणतात की नाही निर्मळ जीवन काय करील साबण, म्हणजे अंतःकरणापासून तर वारीची वाट निर्मळ करण्यासाठी ही वारी असते. म्हणून सर्व वारकऱ्यांना माझं आवाहन आहे की सर्व वारकरी मंडळींनी ही वारी करत असताना, वारीच्या वाटेनं जात असताना स्वच्छता राखली पाहिजे. मठ्ठाप्या ग्लास तिथंच बाजूला काहीतरी व्यवस्था केलेली आहे, त्या मग तिथं काही बॉक्स ठेवलेला असेल किंवा एखादी कचरा कुंडी असेल, डस्टबिन असेल, त्या डस्टबिन मध्ये आपण कचरा टाकला पाहिजे. म्हणजे वारीची वाट. आणि बघा ना, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांसोबत आपण चाललोय. निवृत्तीनाथ म्हणजे विश्वाची माऊली ज्ञानोबर आहे आणि त्या विश्वाच्या माऊलीची माऊली म्हणजे निवृत्तीनाथ महाराज आहेत. आणि असे निवृत्तीनाथ महाराज जर मागून येणार असतील, साधा पाहुणा आपल्या घरी गावी येणार असेल तर आपण किती मोठी सजावट करतो. तर आज विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू आपल्या गावात येणार आहे, आपल्या दारावर येणार आहे, आपल्या सोबत चालणार आहे. आपण किती स्वच्छता ठेवली पाहिजे, म्हणून स्वच्छता बाळगली पाहिजे. आमच्यासोबत PWD नाशिकचे अभियंता आणि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये कायम हिरिरीनं सहभागी राहणारे आमचे आदरणीय सचिनजी शेळके साहेब देखील सकाळपासून या ठिकाणी मठ्ठा वाटपाचं काम करतायत. त्याचबरोबर स्वच्छतेचं काम करतायत. नाणेगावचे सरपंच आदरणीय आडके साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी त्यांच्या नाणेगावच्या सगळ्या वारकऱ्यांना एकत्रित करून या ठिकाणी पडलेला सगळा कचरा एकत्रित केला. म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आपल्यासारखी भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली की वारी स्वच्छ झाली पाहिजे, तर वारीच्या वाटेवर कचराच कुठे होणार नाही. आणि म्हणून स्वच्छता राखा, आरोग्य सांभाळा आणि अतिशय सुंदर वारी आपण सर्वजण मिळून करूयात. म्हणून स्वच्छतेच्या संबंधी, निर्मळ वारीच्या संबंधी हा अतिशय चांगला संदेश या वारकऱ्यांनी दिलेला आहे. आदरणीय सचिनजी शेळके साहेब या ठिकाणी म्हणतात. सर्व वारकऱ्यांना विनंती करेल की आपण आपली जी वारी आहे प्रत्येकाने स्वच्छता परिवारपूर्वक अशी केली पाहिजे. जिथे कचरा दिसेल त्या ठिकाणी सगळ्यांनी कचरा तो आपण एकत्र करून त्याची विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावली पाहिजे. एवढंच मी या निमित्ताने सांगेन. वारीनिमित्त मी एवढं सांगू इच्छितो की जर कुठं आपले स्वतःचा कचरा फक्त स्वतः टाकायचा आहे, म्हणजे कुठं आपल्या कचरा गोळा करायची गरज लागणार नाही. हाच संदेश मी रामकृष्ण वारीनिमित्त एवढा संदेश देऊ शकतो मी. स्वच्छतेचे सर्व वारकरी भक्त रस्त्याने जाताना स्वच्छता करीत जात असतात आणि पाठीमागून येणारी जी पालखी आहे त्याची स्वच्छ करीत असतात. आणि आमचे जे कुठे दादा महाराज यांनी जो मठ्ठ्याचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो मठ्ठा वाटप सर्व वारकरी भाविकांना दिला, तर त्याबद्दल आमच्या कुठे दादाचे पण खूप धन्यवाद. दाता भवती वा नवा असं वर्णन केलेलं आहे. संस्कृत मध्ये असं एक वचन आहे, शतेषु जायते शूरा सहस्त्रेषु च पंडिता वक्ता दस सहस्त्रेषु दाता भवती वा नवा. म्हणजे काय, 100तून एखादा शूर निवडतो, 1000तून एखादा विद्वान पंडित निवडतो, 10,000 लोकांमधून एखादा चांगला वक्ता होत असतो आणि दाता लाखो कोट्यावधी लोकांमध्ये होईल की नाही हे सांगता येत नाही. परंतु असेच लक्षावधी कोट्यावधीमध्ये एक असणारे जे दाते असतात त्यापैकी आमचे आदरणीय अर्जुन दादा कुठे या ठिकाणी आहे. त्यांचं नावही अर्जुन आहे आणि अर्जुनासारखीच उदारता त्यांच्याकडे आहे. म्हणून कुठे दादांना धन्यवाद देतो. त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या सुना, त्यांचे मुलं, त्यांचे नातू, त्यांचे भाऊ, त्यांची भाऊजाई सगळीच मंडळी या ठिकाणी काम करतायत. आणि त्यांचे मेहुणे आमचे आदरणीय सचिन दादा हे अतिशय मोठ्या हुद्द्यावर आहे, परंतु तरी देखील वारकऱ्यांची सेवेची वेळ येते त्यावेळी कंबर कसून आणि खोन उभे राहतात, वारकऱ्यांची सेवा करतात. खरं म्हणजे सुशिक्षित लोकांनी आणि उच्चभ्रू लोकांनी, उच्च पदस्थ लोकांनी हा संदेश घेतला पाहिजे सचिनदादांकडून की आपण ज्यावेळी जमिनीवर येऊन काम करतो त्यावेळीच आपलं मोठेपण टिकत असतं आणि नुसतंच मोठंच होत राहिलं आणि जमिनीवर आलो नाही तर तो मोठेपणा वेगळी ठरतो. कधी ना कधी ती खुर्चीही जाते, सगळंच कोसळून पुन्हा जमिनीवर असं पडावं लागतं की त्यावेळी कुणी आपल्याकडे पाहत नाही. परंतु
कायम जमिनीवर पाय टेकून ठेवले की आभाळाला सुद्धा हात लावता येतात. त्याचा आदर्श आमच्या सचिन दादांकडून खरं तर शिकला पाहिजे. म्हणून सचिन दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आमचे सीए बाबा सुद्धा हे जुने सीए काय बाबांचं लोढा साहेब सीए साहेब नाशिकचे दर वारकऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध असतात. तुम्हालाही धन्यवाद. राम साईनाथ महाराज हे सगळं शूटिंगचं काम करतात. तुम्हालाही धन्यवाद. धन्यवाद.